नमस्कार मित्रांनो, आकर्षणाचा सगळ्यात मोठा सिग्नल तो म्हणजे हलका आणि सूक्ष्म स्पर्श. मित्रांनो, महिला ही खेळी इतक्या नजकतीने खेळतात की तुम्हाला ती नेहमी एक अपघात वाटतो. तुम्ही हसताय आणि गप्पांच्या ओघात नकळतपणे त्यांचा हात तुमच्या हाताला लागतो. तुम्ही बसमध्ये किंवा गर्दीतून जात असताना अचानक त्यांचा खांदा तुमच्या पाठीला हलकासा स्पर्श करतो, किंवा एखादी वस्तू घेताना काही सेकंदासाठी त्यांची बोटे तुमच्या बोटांना लागतात. हे सर्व सहज घडल्यासारखं वाटतं ना? पण मित्रांनो, बऱ्याचदा हा प्लॅनचा एक भाग असतो, कारण फिजिकल टच हा आकर्षण कन्फर्म करण्याचा सर्वात जलद आणि थेट मार्ग आहे. एकदा तुमच्या त्वचेचा आणि त्यांच्या त्वचेशी संपर्क झाला की तुमच्या मेंदूत प्रेम आणि विश्वासाचे रसायन तात्काळ तयार होते. हे रसायन तुमच्या मनात जवळीक आणि सुरक्षिततेची भावना वाढवते. हा स्पर्श तुमच्या लॉजिकल विचारांना बायपास करतो. मित्रांनो, थेट तुमच्या भावनांवर परिणाम करतो. एका प्रसिद्ध मानसशास्त्रज्ञांनी म्हटलं आहे की योग्य ठिकाणी दिलेला सूक्ष्म स्पर्श हजारो शब्दापेक्षा जास्त बोलू शकतो. हा स्पर्श हळूच संदेश देतो, मी तुमच्या पर्सनल स्पेसमध्ये सहज येऊ शकतो आणि मला ते आवडते. म्हणूनच पुढील वेळी जेव्हा तुम्हाला हा हलका स्पर्श जाणवला किंवा तो एक अपघात समजू नका. तो ट्रस्ट आणि अट्रॅक्शनचं केमिकल ब्रिज आहे. तो तुमच्या दोघांमधील केमिस्ट्रीला मिसाईल स्पीडने पुढे घेऊन जातो आणि तो स्पर्श म्हणजे महिला देत असलेला अंतिम सिग्नल असतो. आणि आता तुम्ही पुढचं पाऊल उचलू शकता. आत्तापर्यंत तिने नजरेतून आमंत्रण दिलेलं असतं, स्पर्शाने जवळीक साधलेली असते, पण तुमच्यामध्ये रस आहे की नाही हे 100% तिचं शरीर सांगू शकतं. म्हणूनच तिची बॉडी लँग्वेज आपण पाहणे गरजेचं आहे. मित्रांनो, जेव्हा आपण बॉडी लँग्वेज एखाद्या पुरुषात रस दाखवतात महिला, तेव्हा त्यांचं शरीर नकळतपणे नैसर्गिकरित्या पुरुषाकडे उघड होतं. म्हणजेच एक मोठी ट्रिक आहे, कारण संकेत इतके सूक्ष्म असतात की तुम्हाला ते पूर्णपणे सामान्य वाटतात, पण तुमच्या मनावर खोल परिणाम करतात. उदाहरणार्थ, बोलताना ती थोडी तुमच्याकडे झुकते की ती ही केवळ बसण्याची पद्धत नाही, तर ती तुम्हाला तिच्या खास जागेत प्रवेश करण्याची परवानगी देत आहे. जितकी ती तुमच्या जवळ झुकते तितका तुमचा मेंदू जवळीक अनुभवतो आणि ही भावनिक बंध तयार होऊ लागतात. मित्रांनो, दुसरी गोष्ट म्हणजे तिचे केस आणि मान या केसांशी खेळत ती तिचे केस मागे सारते किंवा मान किंचित तिरकी करून तुम्हाला पाहते. ही कृती पुरुषांना गळ्याची बाजू दाखवते. मित्रांनो, जी आकर्षण आणि विश्वासाचा एक नैसर्गिक संकेत आहे. जेव्हा ती हसताना चेहऱ्याला हलकासा स्पर्श करते, तेव्हा ते संपूर्ण लक्ष तुमच्या हास्यावर आणि एका क्षणात केंद्रित करते. पण सर्वात मोठा सत्य सांगणारा भाग कोणता असेल तर ते आहेत शरीराचे मध्यवर्ती खांदे. जर ती उभी असताना तिचे खांदे आणि कमरेचा भाग तुमच्या दिशेने सरळ असतील, आणि जर हे दर्शवते की पूर्णपणे संवादात गुंतलेली आहे. याउलट बाजूला वळणे, हा रस नसणे, यासोबत तुम्ही बोलत असताना तिचा श्वास थोडा गतीनं आणि वर खाली होत असेल, तर हा तुमच्या उपस्थितीमुळे आलेला उत्साह दर्शवतो. हा अत्यंत अनियंत्रित आणि प्रामाणिक संकेत आहे. ती तुमच्या आणि तिच्यामध्ये कोणताही अडथळा ठेवत नाही, म्हणजे पर्स बाजूला ठेवते, हाताची घडी घालत नाही. याचा अर्थ ती मानसिकदृष्ट्या खुली आहे. शेवटी जगप्रसिद्ध बॉडी लँग्वेज तज्ज्ञ म्हणतात, मानवी शरीर हे भावनांचं फलक आहे. ते वाचता आलं तर तुम्ही मन वाचू शकता. जेव्हा एखादी स्त्री तुमच्यात रस दाखवते तेव्हा तिचं उभं राहण्याचं पोश्चर, खांद्याची दिशा आणि अगदी डोळ्यांची बाहुली देखील नकळतपणे थोडी मोठी होतात आणि सिग्नल म्हणजे ती कंट्रोल करू शकत नाही, आणि तोच हा गेम उघड करतात. तिचं शरीर आकर्षण दाखवतं, हे खरं पण ही केमिस्ट्री तयार होते. मित्रांनो, ती भावनिक स्तरावर आणि ही भावनिक गुंतवणूक साधते केवळ त्या गोष्टीतून, म्हणजेच ती सक्रिय श्रवण आणि तीव्र लक्ष. आजच्या जगात जिथे प्रत्येकजण एकाच वेळी अनेक गोष्टीत गुंतलेला असतो, तिथे सक्रिय श्रवण आणि आकर्षणाची एक अत्यंत दुर्लक्षित पण शक्तिशाली युक्ती आहे. हा संकेत थेट तुमच्या आत्मसन्मानाला हात घालतो. तुम्ही जेव्हा बोलत असता तेव्हा आणि ती स्त्री आपला फोन बाजूला ठेवते आणि इतर लोकांशी नजरानजर करणे टाळते, आणि ती तिच्या संपूर्ण देहबोलीतून हेच दर्शवते की ती तुम्ही बोलत असलेला प्रत्येक शब्द तिच्या जगातील सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे. तेव्हा समजा हा आकर्षणाचा उच्च बिंदू आहे. ही कृती फक्त ऐकणे नसते, तर ती असते तीव्र लक्ष देणं आणि तुम्हाला बोलताना प्रोत्साहित करते, योग्य ठिकाणी मान डोलावते आणि ती
तिचे हावभाव तुमच्या कथेतील भावनांशी जुळतात. तुम्ही आनंदी असाल तर ती हसते आणि तुम्ही गंभीर असाल तर तिच्या चेहऱ्यावरचे काळजीचे भाव येतात. मित्रांनो, जेव्हा तुम्ही बोलणे थांबवता तेव्हा तुम्हाला केवळ औपचारिक प्रतिसाद नाही तर पुढे काय झालं किंवा तू हे कसं मॅनेज केलं अगोदर पण या सगळ्या गोष्टी करण्या अगोदर ती पार्श्वभूमी तुम्ही तपासा की हे संकेत तुम्हाला वारंवार मिळत असतील किंवा तुम्हाला नक्कीच ते जाणवत असतील तर तुम्ही नक्कीच पुढचं पाऊल टाकू शकता. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.